नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि व्हिडिओची सुरुवात करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान जाऊ देत अशीच स्वामींचरणी प्रार्थना। आणि आजपासून रियांशची एक्झाम स्टार्ट झाली आहे। आज आहे त्याचा इंग्लिशचा पेपर। मुद्दामच जरा लवकर उठले म्हणजे त्याची रिव्हिजन घेता येईल। तर पहिलेच त्याचं सगळं आवरून घेते म्हणजे रिव्हिजन घ्यायला वेळही मिळेल। तर तो गेला अंघोळीला आणि तोपर्यंत मी बेड आवरून घेतला म्हणजे बेडरूम कशी स्वच्छ झाल्यासारखी दिसते। त्यानंतर सगळ्यात आधी जे मला लागतं ते म्हणजे माझं कोमट पाणी। तर पहिले मी फक्त मध टाकून पाणी घ्यायचे आणि आता त्यामध्ये मी 2 गोष्टी ॲड केल्या आहेत, हळद आणि असेल तर लिंबू टाकते किंवा मग फक्त हळद टाकून घेते आणि त्याचे फायदे मला जाणवले आहेत आणि तुमच्याशीही मी आत्ता नाही पण नंतर कधीतरी नक्कीच शेअर करेल। तर सगळ्यात पहिला फायदा मी इथे सांगते की आपले जे टॉक्सिक्स आहे शरीरातले ते बाहेर पडतात आणि त्याने खूप फायदा होतो। आणि कधीही पाणी पिताना सकाळचं सिप प्यावं म्हणजे घाईघाईने कधीच पाणी पिऊ नये। तर शांतपणे 5 मिनिटं घ्यावेत आणि त्यानंतर पाणी प्यावं। थंड नाही आहे ते, सकाळ सकाळी वाटतं फक्त थंड। तू एकदा रेडी हो मग तुला समजेल। अगदी सकाळी सकाळी आणि रात्रीच्या वेळी मस्त गार हवा चालते असं वाटतं, थंडी चालू आहे आणि म्हणूनच त्याला वाटत होतं की थंडी वाजते, स्वेटर घालू का विचारत होता। पण नंतर खूप गरमी होते म्हणून त्याला स्वेटर घालू दिलं नाही। आणि आता स्कूलमध्ये जायच्या आधी दूध बिस्किट किंवा टोस्ट असेल तर टोस्ट किंवा मग कुकीज खायला देते। आता हे झालं की त्याचं थोडंसं रिव्हिजन घेते इंग्लिशची। रिव्हिजन सकाळच्या वेळी केली की मुलांच्या थोडंफार लक्षात राहतं, जे रात्री त्यांना कंटाळा आलेला असतो ते मी घेते म्हणजे त्याच्या थोडंफार लक्षात राहतं। तर त्याची थोडीशी रिव्हिजन घेतली आणि त्यानंतर तो रेडी झाला। शोना, बेस्ट ऑफ लक। तर रियांशचा आज फर्स्ट पेपर आहे आणि मुलं लहान असली की त्यांच्यापेक्षा जास्त टेन्शन आपल्यालाच येतं की कसा लिहेल, काय करेल, वाचेल का बरोबर। तर हे सगळे प्रश्न असतात पण ठीक आहे, यावेळी त्याचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, छान अभ्यास केला त्यांनी। तर तो गेला, आता मी थोडंसं आवरते कारण मलाही जायचं आहे स्टार बाजारमध्ये। अश्विन जिमला जातील तर त्यांच्यासोबतच येऊ का विचारते। एवढ्या सकाळी ओपन होतं का मलाही माहीत नाही कारण एवढ्या सकाळी मीही कधी गेली नाही आहे, 8 वाजता। तर होत असेल तर मग मी आता झालंच आहे तर सकाळी सकाळी सगळी कामं करून घेते। सो चला। माझ्या भाज्या आणि फ्रूट्स घेऊन झालेले आहेत आणि थोडे पोहे शेंगदाणे घ्यायचे होते म्हणून या साईडने आले। या साईडने गर्दी नाही वाटत आहे आणि तशी सकाळी कमीच गर्दी असते, गर्दी जास्त असते ती असते व्हेजिटेबल सेक्शनमध्ये। आणि आंबे आलेले आहेत मस्त, आंबा बघूनच मला घ्यायची इच्छा झाली म्हणून मी आंबे घेतले आहेत। जो बदाम आंबा आहे तो घेतला आहे। आणि भाज्यांमध्ये जेव्हा मी आले तेव्हा गर्दी नव्हती आणि खूप साऱ्या अशा फ्रेश भाज्या मिळतात। आणि झालं असं की काल मी एक ब्रोकली आणलेली आणि इथेही मला ब्रोकली मिळाली, कालच आणली, अजून बनवलेली नाही आहे पण इथे 25 रुपयाला मिळते म्हणून घेऊ की नको असा विचार करते। तर फायनली सगळं घेऊन झालेलं आहे। खूप साऱ्या भाज्या आणि बऱ्यापैकी मी फ्रूट्स आणलेले आहेत म्हणजे मला आठवडाभर पुरले पाहिजे असे। कारण आता रियांश मॅक्सिमम टाइम घरी असणार आहे, स्कूल एक्झाम असल्यामुळे कमी टाइम आहे आणि त्याला घरी असला की काही ना काही खायला लागतं, मग काहीतरीच दिल्यापेक्षा फ्रूट्स मला बरे वाटतात आणि तो खातोही। आणि अजून एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटेल की आपण बरेचदा म्हणत असतो की जे छोटे शॉप्स असतात किंवा छोटे रिटेलर असतात जे शॉप लावून बसतात, मग ते भाजीचं असू देत किंवा किराणा शॉप असू देत, त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे। पण जर इतका जास्त फरक पडत असेल तर त्या खरंच वर्थ वाटत नाही। म्हणजे आत्ता मी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करते। मला ॲक्च्युली भेंडी आणायची होती पण काल मी ब्रोकली घेऊन आली आणि आजही मी ब्रोकली आणलेली आहे। पण दोन्ही ब्रोकलीमधला फरक तुम्हाला दाखवते। फरक म्हणजे प्राईजमध्ये डबलचा फरक आहे। काल ही ब्रोकली मी आणलेली जी मी 50 रुपयाला आणली आणि मला वाटलं की खूप छान मिळाली मला। 50 रुपयाला एवढी ब्रोकली मिळत नाही, पण आज जेव्हा मी स्टार बाजारमध्ये गेले
तेव्हा पर पीस ही ब्रोकली फक्त 25 रुपयाला होती. सो 25 रुपयाचा फरक पडला. आणि काल मी भेंडी यामुळे नाही आणली कारण भेंडी 30 रुपये पाव होती आणि पावभर मला घ्यायची होती. पावभरच मी भाज्या आणते सगळ्या, कारण आमच्या तिघांसाठी तेवढं एक टाइमला पुरून जातं. एक टाइमला तेवढंच लागतं पावभर असलं तर. आणि आज जी मी भेंडी आणली स्टार बाजारमधून ती 30 रुपयाला अर्धा किलो होती. सो इतका जास्त फरक पडतो. आणि फ्रूट्समध्ये तर खूपच जास्त फरक पडतो. म्हणून आपण बोलत असतो की छोटे शॉप्स आहेत किंवा जे बिचारे म्हणजे थोड्याफार भाज्या लावून बसलेले असतात त्यांच्याकडून घ्यायचं. पण इतका जास्त जर एका भाजीमध्ये फरक पडत असेल, एका दुसऱ्या भाजीमध्ये म्हणजे 50 रुपयाचा फरक पडत असेल, तर मग एवढं सगळं आणलं तर मला वाटतं की 100-200 रुपयाच्या वरच जाणार आहे. तर एवढा फरक प्रत्येक आठवड्याला जर आपलं बजेट आपल्याला व्यवस्थित मॅनेज करायचं असेल तर मला नाही वाटत. म्हणून मी तिथेच जाते. जेवढं घ्यायचं तेवढं आपण घेऊ शकतो. एक शिमला मिरची घ्यायची असेल तीही घेऊ शकतो, एक फ्रूट घ्यायचं असेल तेही घेऊ शकतो. म्हणून मला वाटतं की खूप जास्त फरक आहे. आणि बघा दोन्ही ब्रोकलीमध्ये उलट जी आता मी 25 रुपयाला आणली ती ब्रोकली मला जास्त चांगली वाटत आहे. पण ठीक आहे, जाऊ देत. तसंही मी तिकडूनच आणत असते. कधीतरी इमर्जन्सी असली तरच मग अशा छोट्या शॉप्समधून किंवा जे बाहेर मार्केट लागतं तिथून आणलं जातं. तर चला, मी एकटीच आले. अश्विनला पहिले जिमला सोडलं होतं. आता ते येतील, त्यांना जायचं आहे ऑफिसला आणि मी करते माझी कामं. तर गुरुवारची माझी छान सुंदर अशी पूजा झालेली आहे. आणि इतर दिवसांपेक्षा गुरुवारी काय माहिती वेगळाच उत्साह असतो पूजेसाठी. इतर दिवशी फुलं नसली तरी चालून जातं, पण गुरुवारी मात्र फुलं लागतातच. तर मस्त घर पूर्ण प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. घरात धूप दीप लागते, अगरबत्ती लागते, तर पूर्ण घरच प्रसन्न होतात. स्वामींची भक्तिगीतं लागतात, गाणी लागतात, खूप छान. आणि सकाळी सकाळी या गोष्टी झाल्या ना की पूर्ण घर प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. तर आता पूजा झाल्यानंतर मी लवकरच स्वयंपाकालाही लागले. आणि आपल्या स्त्रियांचं असं होतं की एकदा की आपण फ्रेश झालो, आंघोळ झाली की त्यानंतरची आपली जी कामं आहेत ती पटापट आपण करतो. पण आंघोळच करायला उशीर लागला तर मात्र खूप आळस असतो आपल्या अंगामध्ये. म्हणून पहिले जर शक्य होत असेल तर आंघोळ करून घ्यायची. माझ्या बाबतीतही असं होत नाही, कारण कधी कधी मीही कंटाळा करते. तर आंघोळ उशिरा होत असेल तर माझीही कामं नुसतं रेंगाळत असतात. पण ज्या दिवशी आंघोळ लवकर झाली की पटापट पूजा होते, त्यानंतर लगेचच स्वयंपाकाची तयारी होते आणि त्यानंतर मग आपल्याला खूप सारा असा वेळ मिळतो. म्हणून शक्य असेल तर जी पार्थी कामं आहे म्हणजे आंघोळीच्या आधी झाडून पुसून घेणं, तर ही कामं लवकर आवरली, त्यानंतर आंघोळ केली की बाकीची सगळी कामं सलग होतात. मग आपण उगाच रेंगाळत काम ठेवत नाही. तर स्वयंपाकामध्ये आज जे मी ब्रोकलीचं तुम्हाला खूप लांबलचक असं भाषण दिलेलं, तर तीच ब्रोकलीची आज मी भाजी करणार आहे. ॲक्च्युली मी ती सलाडसाठी वापरते. आम्हाला तिघांनाही खूप आवडते ॲज अ सलाड म्हणून ती. पण आज मी खूप जास्त ब्रोकली झाल्यामुळे त्याची भाजीच करणार आहे, कारण ती लवकर मग पिवळी पडायला लागते. तर अगदी सिंपल सलाड जे सारखीच भाजी करणार आहे. फक्त कांदा परतून घेतला मिरची घालून, त्यानंतर मग जे मसाले असतात 3 ते 4 नॉर्मल मसाले ते घातलेत. आणि त्यामध्ये छान अशी खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही, अशी जशी आपण फ्लावर कापून घेतो तसा मी हे कापून घेतलं आहे ब्रोकली. आणि अगदी छोटासा त्यामध्ये बटाटा घातला आहे. आणि तेल मी अगदी कमी घातलं आहे. जसं मी बोलले की जसं मी सॅलडसाठी बनवते तसंच बनवणार आहे. तर तेल घातलं तर तेलामध्येही ती छान शिजते. पण आता मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि पाण्याने ती शिजवणार आहे. पण तरीही त्याची टेस्ट खूप छान लागते. नक्की करून बघा. भाजी नाही पण सलाडमध्ये तुम्ही यामध्ये आणखी व्हेजिटेबल्सही ॲड करू शकता. म्हणजे जसं बीटरूट घालू शकता, त्यानंतर गाजर घालू शकता, मटर घालू शकता. खूप छान लागतं ॲज अ सलाड म्हणून. फक्त मीठ घालायचं आणि तेलामध्ये या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या कमी तेलात.
सकाळची आपली कामं लवकर आवरली की आपल्याकडे खूप मोठा दिवस आहे असं आपल्याला वाटतं, पण तेच जर किचनचं काम 2-3 वाजेपर्यंत रेंगाळत राहिलं की परत 5 वाजतापासून आपलं किचनचं काम चालू झाल्यासारखं वाटतं आणि मग आपल्याला असं वाटतं की मी पूर्ण दिवसभर किचनमध्येच काम करते. त्यापेक्षा सकाळची जर कामं होत असेल, ऑफकोर्स जर मुलगा किंवा मग नवरा ऑफिसला जात असेल तर किचनची कामं लवकर होतातच. पण आता सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे, त्यामुळे इतकी कामं रेंगाळत असतात की मलाही किचनमध्ये 2 वाजतातच. पण त्यामध्ये माझं जे पर्सनल काम असतं तेही मी करत असते, म्हणून एवढा उशीर होतो. कारण मी थांबून काम करते. म्हणजे जेवायचा आमचा टाईम 1:30 वाजताचा आहे, तर मग मी चपात्या 1 वाजता करायला घेते किंवा मग 1 वाजता जेवायचं असेल तर त्याच्या 10 मिनटं आधी चपात्या करायला घेते. तर त्यामुळे माझी कामं रेंगाळतात, कारण आम्ही घरीच असतो म्हणून. पण जर तसं काही नसेल तर मग लवकर स्वयंपाक केला तर आपल्यासाठी खूप जास्त वेळ मिळतो. तर जे मटर आणले होते ते मी लगेचच आता सोलायला घेतले, म्हणजे मटरचे दाणे काढून ठेवते. मला रात्री बनवायचा आहे हराभरा कबाब. खूप दिवसापासून हराभरा कबाबची रिक्वेस्ट पण आलेली आहे. ती सांबारवडी झाल्यानंतर खूप दिवसाच्या रिक्वेस्ट नंतर मी डिमांड पूर्ण करते. तर ते सोलून ठेवते, म्हणजे रात्री मला सगळं निवडलेलं भेटेल. आणि थोड्याच वेळात रियांश येईल, तर रियांश येईपर्यंत माझी सगळी कामं आवरून झालेली आहे. आता तो आल्यानंतर जेवणार आहोत, कारण आज अश्विनला यायला उशीर होणार आहे. तर चला मग आता हे पहिले करून घेते आणि त्याला घ्यायला जाते. मला सांग, पेपर कसा गेला? का? ये इकडे. नाही नाही. बरं मला आता सांग, खरं खरं इकडे बघ, कसा गेला पेपर? ओव्हरऑल पेपर, जे मी क्वेश्चन आन्सर्स लर्न करून घेतले होते ते सगळे आले? क्वेश्चन आन्सर्स 2 नाही आले, बस 2 नाही आले. डू ॲज डायरेक्टेड आले, फिल इन द ब्लँक्स, आणि पिक्चर बघून पॅरेग्राफ किंवा मग फिल इन द ब्लँक्स हे कर. पण आले, तर खूप इझी होतं. आणि पॅरेग्राफ वाचून क्वेश्चन आन्सर्स लिहायचे होते ते आले. आणि अजून काय होतं? ग्रामर 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 पॅराग्राफ वाचून क्वेश्चन आन्सर्स 2-3 नाही आले. 2-3 नाही आले. 2-3 कसे नाही आले रियांश? त्या पॅरेग्राफमध्येच आन्सर्स असतात. तू काय सांगतो ना, मला तेच कळत नाही कधी कधी. ओव्हरऑल तुझा पेपर कसा गेला तेवढं सांग मला फक्त. आणि उद्या मॅथ्सचा पेपर आहे. आता आपल्याला मॅथ्सची स्टडी करायची आहे. मग आता आपण जेवून घेऊ, मग मी थोडा वेळ 1 घंटा टॅब बघतो, मग आपण पढाई करू. ठीक आहे. आज थोडा कमी बघ ना बेटू. ठीक आहे, चल जेवायचं. 15 ते 20 दिवस झाले आमचा टी व्ही बंद आहे. म्हणजे आम्हीच तो बंद ठेवला आहे, कारण रियांश इतक्या टी व्हीच्या आधी गेला होता. म्हणजे ते सगळे त्यातले गेम्स बघणं किंवा आर्ट अँड क्राफ्ट एक वेळ चालतं, पण त्याचं पूर्ण लक्ष त्यामध्येच असायचं. आणि अभ्यास करताना किंवा मग ट्युशनमध्ये वगैरेही तो फक्त त्याचाच विचार करायचा, कारण माइंड डायवर्ट होतं मुलांचं नवीन गोष्टी जेव्हा शिकतात तेव्हा. म्हणून आम्ही सध्या टी व्ही बंद ठेवली आहे. आणि थर्सडेला त्याला 1 तास टॅब देतो, त्यामध्ये जे काय बघायचं खेळायचं ते तो खेळत असतो. बाकी टी व्ही आता एक्झाम झाल्यानंतर चालू होईल, असं नाही की अजिबातच बंद केली आहे, पण तेवढं माइंड त्याचं डायवर्ट होत नाही. आणि तशी त्याला आता आठवणही येत नाही जास्त. नाहीतर कुठलेही कार्टून्स बघणं, काही त्यात अर्थ नसतात, माइंड जास्त डायवर्ट होते. आणि जर कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर या गोष्टी कराव्याच लागतात. आधी तर टी व्ही लावल्याशिवाय जेवणही जात नव्हतं, पण आता ती तरी सवय तुटली. आणि आम्ही तिघंही असलो तरी टी व्ही लागत नाही, आम्ही गप्पा करतच जेवतो आता. त्यानंतर लावायची असेल तर टी व्ही लावतो. आणि असंच आत्ताही आम्ही छान गप्पा करत जेवलो आहे. आणि आता त्यानंतर थोडा वेळ झाला की परत त्याचा अभ्यास घ्यायचा आहे, म्हणून आत्तापर्यंतचा मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला. आत्ता वाजले 1:30, तर सकाळी 6 वाजतापासून ते दुपारपर्यंतचा माझं असं होतं आजचं रुटीन. जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.